चोपडे वय वर्ष 70 हे पत्नी कलावती वय वर्ष 70 यांच्यासह राहत होते. महादेव यांना 2 मुले होती. मोठा मुलगा प्रल्हाद हा कुटुंबासह पंचवटी नांदुरा येथे 10 वर्षापासून राहतो. तो खामगाव येथे कापड दुकानात काम करतो. त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. लहान भाऊ गणेश गावातच वेगळा राहतो. पत्नी, मुलगी व एक मुलगा असा त्याचा परिवार आहे. महादेव चोपडे यांचे कधीच कुटुंबातील लोकांशी पटले नाही. त्यांचा स्वभाव रागीट असल्याने मुलगा सून त्यांच्यासोबत त्यांची वागणूक बरोबर नव्हती. त्यामुळे दोन्ही मुले आपल्या परिवारासह वेगळे राहत होते. महादेव यांच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती होती. ती शेती मुलांना वाटून न देता मुलगा गणेशला ठोक्याने देत होते. शेती दोन्ही मुलांच्या नावावर करण्याची मागणी घरात जास्त होऊ लागली. तेव्हा महादेव यांनी 4 सप्टेंबर रोजी 3 एकर शेती 2 मुलांच्या नावावर केली, तर 2 एकर शेती पत्नीच्या नावावर बक्षीस पत्राने करून दिली होती. वृद्ध महादेव व त्यांची पत्नी यांच्या मृत्यूनंतर ती 2 एकर शेती त्यांच्या 2 मुलांच्या नावावर होणार होती. मात्र तोवर त्या वृद्ध दाम्पत्याला काहीतरी आधार म्हणून 2 एकर जमीन आईच्या नावावर ठेवण्यात त्या दोन्ही मुलांची काही हरकत नव्हती. पण झाले मात्र वेगळेच. या जमिनीच्या वाटणीनंतर 10-12 दिवसात महादेव यांनी पत्नीच्या नावावर बक्षीसपत्र केलेली 2 एकर शेती विक्रीस काढली. ती जमीन विकली तर हातातून गेली हे दोन्ही मुलांना समजले. त्यावेळी वडिलांनी ती जमीन विकू नये असे मुलांना वाटत होते. गावातच राहणाऱ्या गणेशने आई वडिलांना शेती विकू नका अशी विनवणी केली. मात्र आई वडील दोघेही शेती विकण्यावर ठाम होते. वडील महादेव आणि आई कलावती या दोघांचेही स्वभाव खूप रागीट होते. या कुटुंबात आणखी एक घटना अशी होती की त्यामुळे मुलांचा आई वडिलांवर राग होता. 2008 मध्ये महादेव चोपडे यांनी त्यांच्या मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याने तिने विहिरीत उडी घेतली होती. तिला वाचवायला गेलेली दुसरी मुलगी विहिरीत पडली. या घटनेत दोन्ही बहिणींचा एकाच वेळी करून अंत झाला असा आरोप मुले वडिलांवर करत होते. या गोष्टीची त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही किंवा पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली नव्हती. मात्र गणेशच्या मनात बापाविषयी प्रचंड राग होता, घृणा होती. त्यात शेती विक्रीस काढल्याने राग अनावर झाला होता. 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता बापाने शेती विक्रीस काढली असून गावातील काही जण शेती घेण्यात उत्सुक असल्याची बातमी गणेशला शेतातच समजली. हे ऐकून गणेश खूप चिडला. रागाच्या भरात तो शेतातून घरी न जाता सरळ आई वडिलांच्या घरी आला. तोपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला होता. आई वडिलांना त्याने शेती विकायला का काढली याचा जाब विचारता त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. बाप काही केलं ऐकत नव्हता. आई सुद्धा पतीला समजवण्याऐवजी त्याला साथ देत होती. दोघेही शेत विकण्यावर ठाम होते. त्यामुळे मुसळधार पावसात गणेशच्या मनात क्रोधाचा आगंढोप उसळला. घरातील एक लाकडी दांडा घेऊन गणेश वृद्ध आई वडिलांवर तुटून पडला. लाकडी दांड्याने ताकदीने दोघांवर प्रहार केले. महादेव व कलावती दोघेही गंभीर जखमी अवस्थेत खाटेवर पडले. तरी गणेश प्रहार करतच होता. पावसाचा जोर कमी झाला तसा त्याच्या मनातील क्रोध कमी झाला. जन्मदाते खाटेवर अखेरच्या घटका मोजत असताना गणेश क्रोधाने त्यांच्याकडे पाहत होता. काही वेळा दोघांचाही मृत्यू झाला. आई वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्ष येतात गणेश तिथून बाहेर पडला. घराची कडी बाहेरून लावून घेत तो तिथून निघाला. मात्र गणेशने केलेला भयानक प्रकार गावातील एका व्यक्तीने बघितला होता. त्या व्यक्तीने हा प्रकार पोलीस पाटीला सांगितला. किन्नी सौतड गावचे पोलीस पाटील यांनी अमडापूर पोलिसांना माहिती दिली की गावातील गणेश चोपडे यांनी त्याच्या वृद्ध आई वडिलांना बेदम मारहाण केली असून आई वडील खाटेवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले आहे. ते कोणतीही हालचाल करत नाही. दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार यांनी वरिष्ठांनी या बाबीची कल्पना देत घटनास्थळी धाव घेतली. पावसाची मुसळधार थांबला असला तरी रिपरिप मात्र सुरू होती. पोलिसांची गाडी 10 मिनिटात 14 किलोमीटर अंतर कापत किन्नी गावात पोहोचली. घटनास्थळी महादेव चोपडे यांच्या घरासमोर पावसातही गर्दी जमली होती. नागरिकांची कुजबूज सुरू होती. मुलानेच आई वडिलांना संपवल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते. पोलिसांनी घरात प्रवेश करताच खाटेवर महादेव चोपडे आणि कलावती चोपडे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह पडलेले होते. खाटेजवळ रक्ताचा पाठ वाहत होता. तेवढ्यात फॉरेन्सिक टीम पोहोचली. फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चिखले येथे हलवले. अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस तपास कमी मार्गदर्शक सूचना केल्या. महादेव चोपडे आणि कलावती चोपडे यांच्या खून प्रकरणी मृतकाचा मोठा मुलगा प्रल्हाद चोपडे वय 48 याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश महादेव चोपडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सकाळी संशयित गणेश स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी पोलीस कोठडी सुनावली. शवविच्छेदन झाल्यावर किन्नी गावात दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वडिलोपार्जित शेती विक्रीस काढल्याने संतापलेला गणेश आई वडिलांच्या जीवावर उठल्याचे स्पष्ट आले होते. आरोपी गणेश न्यायालयीन कोठडीत पश्चाताप करताय. न्यायदेवता आरोपीस काय सजा देते ते येणाऱ्या काळात समजेल. मात्र शेती विक्रीस काढणाऱ्या आई वडिलांना संपवणे हा त्यावरचा उपाय नाही. आई वडिलांनी मुलाची मानसिकता समजायला हवी आणि मुलांनी आई वडील रागीट
शीघ्र असल्या जरा शांततेने घेणे आवश्यक आहे, कारण शेवटी ते आई वडील असतात. त्यांनी त्यांची मालमत्ता कोणास द्यावी ही त्यांची मर्जी आहे. ही घटना निव्वळ क्रोधामुळे घडली असून रागीट आईवडिलांच्या रागात मुलाने स्वतःच न सावरता आईवडिलांच्या वळणावर जात क्रोधाचा कडेलोट करत क्रोधी आईवडिलांना संपवले. क्रोधामुळे क्रोधातच एका कुटुंबाची, म्हणूनच क्रोधाला आवरा, आयुष्य सावरा ही म्हण खोटी नाही. धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.